हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे. हा विचार होता डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा. या प्रेरणादायी विचारानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवत असतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशीच्या आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. आज आहे 28 जून, सोमवार. आजच्याच दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. आजच्याच दिवशी 1838 साली इंग्लंड देशाच्या राणी व्हिक्टोरिया यांचा राज्याभिषेक करण्यात आला. 1972 साली भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध समाप्तीनंतर सिमला परिषदेचा मसुदा तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला. सन 1978 साली अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालयीन आरक्षण निहाय प्रवेश प्रक्रिया बेकायदेशीररित्या ठरवल्या. आजच्याच दिवशी सन 1981 साली चीनने कैलाश मानस सरोवर यात्रा करण्यासाठी सडक मार्ग उघडला होता. 1986 साली अविवाहित मुलींनाही प्रसूती रजा देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला होता. आजच्याच दिवशी सन 1995 साली वाघांना शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव करण्यासाठी व त्यांना आश्रय देण्यासाठी मध्य प्रदेश राज्याला टायगर्स स्टेट म्हणून घोषित करण्यात आलं. सन 1998 साली संयुक्त राष्ट्राने सन 1948 साली मानवी संरक्षणासाठी घेतलेल्या मानवी हक्काविषयी सार्वत्रिक जाहीरनाम्यास 50 वर्ष पूर्ण झाली. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवशी असणाऱ्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी. आजच्याच दिवशी 1491 साली इंग्लंड देशाचे राजा हेनरी 8वा यांचा जन्म झाला. 1712 साली फ्रेंच जिनेव्हन तत्त्वज्ञानी, लेखक आणि संगीतकार रुसो यांचा जन्म झाला. 1883 साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संस्थापक तसेच हिंदी वृत्तपत्र दैनिक आजचे संस्थापक शिवप्रसाद गुप्त यांचा जन्म झाला. सन 1921 साली भारताचे माजी पंतप्रधान, तत्त्वज्ञ, वकील व राजकारणी PV नरसिंह राव यांचा जन्म झाला. सन 1928 साली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाराष्ट्रीयन चित्रकार, कला समीक्षक, महाराष्ट्रीयन कला संचालक बाबूराव नारायण सडवेलकर यांचा जन्म झाला. सन 1934 साली माजी वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेटपटू रॉय गिलक्रिस्ट यांचा जन्म झाला. सन 1937 साली भारतीय मराठी भाषेचे लेखक, समीक्षक आणि महाराष्ट्र राज्यातील आंबेडकरी विचारवंत व B.R. आंबेडकर यांचे अनुयायी गंगाधर विठोबा पानतावणे यांचा जन्म झाला. सन 1970 साली पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक मुश्ताक अहमद मलिक यांचा जन्म झाला. सन 1976 साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1995 साली पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय पॅरालिम्पिक उंच उडी खेळाडू मरियप्पन थांगनावेलू यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून या सगळ्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अशाच काही व्यक्तींचे
आज स्मृती दिन आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी 1836 साली अमेरिकन राजकारणी, मुत्सद्दी, तत्त्वज्ञ आणि संस्थापक तसंच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1972 साली प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आणि सांख्यिकी शास्त्रज्ञ तसंच भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्य PC महालनोबिस यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1987 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील गायक व व्हायोलिन वादक पंडित गजानन बुवा अनंत जोशी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1999 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन भारतीय स्वातंत्र्य सैनिक, नेते व झुंजार पत्रकार रामचंद्र विठ्ठल निसळ उर्फ रामभाऊ निसळ यांचं निधन झालं. सन 2006 साली महाराष्ट्रीयन मराठी संत साहित्याचे विद्वान, साहित्यकार, समीक्षक व वक्ता निर्मलकुमार फडकुले यांचं निधन झालं. सन 2007 साली जपानच्या पूर्व पंतप्रधान किची मियाजावा यांचं निधन झालं. आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून या सगळ्या विशेष व्यक्तींना विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट आणि अँकर FMवर रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना, जन्मदिवस आणि स्मृतिदिन यांच्याविषयीची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. सध्या पुन्हा एकदा करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता दाट होत चालली आहे, तेव्हा काळजी घ्या आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.